चाट म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं आणि तुम्हीही माझ्यासारखे जर चाट लवर असाल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे। तर हाय फ्रेंड्स, मी जान्हवी आणि स्वादानी बरंच काही या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर आज मी घेऊन आली आहे दाल पकवानची रेसिपी। खूपच मस्त अशी रेसिपी आहे। तर चला तर मग आपण ही रेसिपी करायला सुरुवात करूया। त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासोबत दिलेल्या बेलच्या ऑलच्या बटनाला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच भेटतील। तर सर्वात प्रथम इथे मी 1 वाटी डाळ घेतलेली आहे, हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। ती पहिल्यांदा स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची आणि नंतर आपल्याला त्यामध्ये 2 ग्लास पाणी घालायचं आहे आणि किमान 2 तास ही डाळ आपल्याला भिजवून घ्यायची आहे। तर डाळ छान भिजते तोपर्यंत आपण पुढची कृती करूया। त्यासाठी ते मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे, अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, अर्धी वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे, 1 चमचा आपल्याला ओवा घ्यायचा आहे, तोही चुरून घालायचा आहे, चवीनुसार मीठ घालायचं आणि 1 चमचा आपल्याला अंदाजे ऑइल घालायचं, मोठा चमचा घ्यायचा आहे आपल्याला तेल घालायसाठी, जेणेकरून छान मोहन त्यामध्ये मुरलं जाईल। आणि अशा प्रकारे आपण सगळं मिक्स करून बघायचं। जर असं छान अशी गुठळी बनत असेल तर आपलं मोहन व्यवस्थित आहे हे समजायचं, म्हणजे त्यानं जास्त खुसखुशीतपणा होतो। आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे। आपल्याला लक्षात ठेवा, पाणी एकदम जास्त घालू नका। छानसं पीठ मळून झाल्यानंतर आपण हेही बाजूला ठेवून देणार आहोत थोड्या वेळासाठी। आता डाळ भिजलेली आहे, 2 तासानंतर मी तुम्हाला दाखवत आहे। डाळ छान भिजली आहे आणि आता आपण ही कुकरमध्ये डाळ घालून घेणार आहोत। तर कुकरमध्ये डाळ घालून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला 2 ग्लास पाणी घालायचं आहे, सोबतच त्यामध्ये पाव चमचा मी हळद घालणार आहे आणि 2 हिरव्या मिरच्या मी मध्ये काप करून मी अशा प्रकारे त्या घालून घेणार आहे। सोबतच घालायचं आपल्याला 1 छोटा चमचा तेल। तेल यासाठी घालायचं जेणेकरून डाळ व्यवस्थित शिजेल, लवकर शिजते। तर आता 3 शिट्ट्या करून घेणार आहे मी। 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपण पुढची कृती करूयात। तर बघू शकता थोडीशी वाफ गेल्यानंतर मी कुकर ओपन केलेला आहे। छानपैकी डाळ शिजलेली आहे, व्यवस्थित ती मॅश होते। अगदी पूर्ण आपल्याला मॅश करायची नाही, थोडीशी ते दाणे दाणे दिसले पाहिजेत। तर आता आपण त्याला तडका देणार आहोत। तर तडक्यासाठी इथे मी पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये मी तेल घालून घेतलं आहे। सोबतच घालायचं आपल्याला त्यामध्ये 1 मोठा चमचा जिरे, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद आणि 1 मध्यम आकाराचा टोमॅटो मी बारीक चिरून घेतला होता तो घालून घेतलेला आहे। तर 2 लाल सुक्या मिरच्याही मी घातलेल्या आहेत, मी अगोदर घालायला विसरले। आणि आता आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे। शिजवतानाच इथे यामध्ये मी 1 चमचा धणेपूड घातली आहे, 1 चमचा जिरेपूड घातली आहे आणि 1 चमचा मी मिरची पावडर घालत आहे। आणि हे सगळं एकजीव करायचं आहे, आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे। टोमॅटो छान मॅश झाला पाहिजे, हा तडका व्यवस्थित झाला पाहिजे, तरच ती टेस्ट येते, हे लक्षात ठेवा। त्यामुळे व्यवस्थित टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे आपल्याला आणि नंतर ही फोडणी आपल्याला डाळीमध्ये घालून घ्यायची आहे। तर छान टोमॅटो मॅश झाला आहे आणि आता ही मी फोडणी डाळीमध्ये घालून घेत आहे। तर इझी आहे प्रोसेस आणि खरंच खूप छान होतं हा चाट, तुम्ही नक्की करून बघा। तर आता सगळं छान मिक्स करायचं। मी गॅस पुन्हा सुरू केलेला आहे, छान त्याला उकळी येऊन द्यायची आणि मग आपण पुढची कृती करूयात। तर बघू शकता उकळी छान यायला सुरुवात झालेली आहे आणि या स्टेजला मी 1 चमचा इथे गरम मसाला घातलेला आहे, चवीनुसार मीठ घालायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। खूप झटपट ही रेसिपी होते, फक्त आपल्याला डाळ भिजवून घ्यायलाच वेळ लागतो, नाहीतर बाकीची प्रोसेस लवकर होते, झटपट होते। तर सगळं छान मिक्स करूया आणि 5 मिनटं परत मी याला छान शिजवून घेणार आहे, जेणेकरून सगळे मसाले त्यामध्ये छान उतरतील आणि त्याचा एक स्वाद वेगळा येईल। तर ऑलमोस्ट आपली डाळ झालेली आहे। आपण पकवान बनवायला घेणार आहोत। पकवान म्हणजे थोडक्यात पुऱ्या बनवणार आहोत, ज्या आपण मी जशा गव्हाच्या पुऱ्या दाखवल्या होत्या तुम्हाला, ज्या आपण पाणीपुरीच्या ज्या पुऱ्या बनवतो चपट्या पुऱ्या, त्याच प्रकारे त्या पुऱ्या असतात। तर आपण त्याची कणिक तर बघितलेली आहे कशा प्रकारे मळायची। आता आपण पुऱ्या लाटून घेणार आहोत। तर कणिक छान भिजली गेलेली आहे, बराच वेळ आपण कणिक भिजवून ठेवली होती आणि आता त्याचे मध्यम आकाराचे गोळे करायचे, अगदी पुरी नाही, चपाती नाही, तर त्याचा दोन्हीचा मध्य गाठायचा आहे आपल्याला। थोडक्यात आपण फुलक्यांचा आकार एवढी पुरी करायची आहे। मी तुम्हाला दाखवते केवढ्या आकारामध्ये पुरी करायची ती। बघू शकता एवढ्या आकारामध्ये ती लाटून घ्यायची आणि असे आपल्याला
टोचे मारून घ्यायचे जेणेकरून ते फुलायला नको. तर अशाच प्रकारे मी दुसरीही पुरी करून घेतली आणि त्यालाही टोचे मारून घेतलेत. एक साईड मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. तर बघू शकताय मी तेलामध्ये पुरी घातलेली आहे आणि अशा प्रकारे वरच्या साईडनं दाबत आपल्याला ही पुरी छान तळून घ्यायची आहे. ती फुगणार नाही कारण आपण टोचे मारलेत त्यामुळे ती जास्त फुलत नाही, खुसखुशीत होते. आपण तेलाचं मोहन घातलं आहे त्यामुळे. तर छानपैकी अशा प्रकारे आपल्याला ह्या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजेच त्याला आपण पकवान म्हणतो. तर आपले पकवानही तयार होत आहेत आणि इकडे डाळही तयार झालेली आहे. अशाच प्रकारे मी दुसऱ्याही पुऱ्या करून घेते आणि मी सर्व कशा प्रकारे करणार आहे हे तुम्हाला मी दाखवते. तर मध्यम गॅसवरच मी तळून घेतलेल्या आहेत जेणेकरून त्या क्रिस्पी होतील. गडबड करायची नाही, नाहीतर मग त्या मऊ पडूही शकतात. तर आता मी सर्व करते. तर डाळ काढून घेते. तर 2 प्रकारे मी सर्व करून दाखवणार आहे. तर खूप छान हा चाट होतो, तुम्ही नक्की करून बघा. आणि चाटचे असेच माझे शॉर्ट्स व्हिडिओही आहेत आणि लाँग व्हिडिओ पण आहेत. ते जर तुम्ही पाहिले नसेल तर प्लेलिस्ट पाहायला विसरू नका. प्लेलिस्ट आहे ती चेक करा. तर आता इथे बघू शकताय अशा प्रकारे मी डाळ सर्व केलेली आहे. सोबत पकवान दिलेले आहेत, म्हणजेच पुऱ्या दिलेल्या आहेत. ग्रीन चटणी आपली चाटची असते ती दिलेली आहे. चिंचेची चटणी दिलेली आहे आणि एका वाटीमध्ये मी कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरून घेऊन मिक्स करून घेतलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही बारीक चिरली मिरचीही वापरू शकता. अशा प्रकारे ती सर्व करायची असते. डाळीवर मी घातलं आहे आणि आता त्याच्यावर मी चिंचेचा कोळ घालणार आहे. चिंचेची गोड चटणी आणि हिरवी चटणी घालायची. तर तुम्ही अशा प्रकारे सर्व करू शकता किंवा मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याचा एक छोटेसे मी क्लिपही ते ॲड केलेली आहे, तर ती तुम्ही पाहू शकता. तशा प्रकारे तुम्ही सर्व करू शकता. तर नक्की ट्राय करा. आवडली तर जास्त लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक फॉर वॉचिंग फ्रेंड्स.